पण या ठिकाणी ही मॅच पाहतोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते रोहित. ऑन स्ट्राइक वरती बॅटर मिस्टर दर्शन. पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो शॉर्ट लेगच्या दिशेनं. चेंडूची फेकी थोडीशी खराब जरूर आली होती, मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय. एक सिंगल धाव मैदानी शात मध्ये कंप्लीट गेली. सिंगल निश्चितच अकाउंट ओपन झाले ते म्हणजे इशिका 11 तरखड वसई या टीमचं. सकाळच्या सत्रामध्ये निश्चित आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन सामने जिंकले होते, ते म्हणजे जय भवानी वंकणपाडा टीमनं. त्याच्यानंतर बाई देखील त्यांना मिळाली होती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केला. शतरक्षक आहे जज करतोय, परंतु शतरक्षक बनतोय या ठिकाणी प्रेक्षक. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पार झालाय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. बॅटर जर आपण पाहिला तर आशिष सुतारच्या बॅट मधनं हा नेत्रदीपक फटका स्क्वेअर लेगच्या वरून षटकार येतोय आणि या षटकारानं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 7 या कडावरती. रोहितच्या विरोधामध्ये हल्ला केलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हो सुंदर डिलिव्हरी परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स जरूर झाला आणि बॅटरच्या अगदी नाकाच्या जवळून हा लँड झालाय. व्हॉट अ कमबॅक. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये आणि असणं देखील खूप गरजेचं आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू जातोय. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. तर या चौकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या कड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव जरूर केलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट पिच बॉल जरूर होता, परंतु शतरक्षकानं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातं ना, मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून या क्रिकेटच्या पटलावरती छोट्या छोट्या चुका नेहमीच सातत्याने तुम्हाला सुधारायला हव्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न केलाय. फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक देखील आहे. चांगलं शतरक्षण जरूर झालंय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 14 धावा पाहायला मिळतात. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत मिस्टर परशुराम गिरंढोले या खेळाडूला ब्रेक थ्रो लावण्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण अगोदर आपण पहिल्या षटकामध्ये 14 धावा धाव फलकावरती जरूर आलेत. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा चेंडूला वळवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेनं आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. तर चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 वरती. हळूहळू धावसंख्येचा आलेख देखील वाढू लागला आहे या ठिकाणी. चांगले बॅटिंग, गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर करतात आशिष सुतार अँड मिस्टर दर्शन डबके. एकविरा चषकामध्ये देखील लाजबाब बॅटिंग केली होती या 2 खेळाडूंनी. त्याच्यानंतर आपण पाहिलं MB स्पोर्ट बागपाडा या ठिकाणी देखील सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला हा संघ. यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा देखील येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय ऑन फायर झालाय पूर्णपणे बॅटर आशिष सुतार. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि सध्या आपण पाहिले तर या शेलार मैदानावरती सुटले षटकार चौकारांची हवा. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गुडलेनवरती चेंडूच्या हातांनी केलाय, फसवलाय,
परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी नाराज केले. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच, हाराल मॅच अशी सुतारला या ठिकाणी जीवनदान दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या खूप बाहेर हा चेंडू लँड केलाय. वाईट बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू कदाचित पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे सरकली ती म्हणजे 28. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक सुंदर देखना नेत्रादीपक फटका. जखमेवरती नमक चोळण्याचं काम केलंय. झेल सोडला, जीवनदान मिळालं गेलंय. त्याच्यानंतर आलेला हा एक मोठा बिग हिट आशिष सुतारच्या बॅट मधनं देऊन जाईल 6 धावा. या 6 टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 34. 34 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडूला ढकललंय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लक्ष असणार आहे ते म्हणजेच 36 धावांचं. 12 बॉल मध्ये 36 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. टीम जय भवानी वंगणपाडा संघाला. चला थोडीशी घाई करा नाहीतर बॅट क्रिकेटचा सामना खेळावा लागेल. निश्चितच उद्याचा दिवस देखील खूप महत्वाचा आहे. उद्या देखील आपण एकंदर 12 संघ पाहणार आहोत. पहिला मॅच ईगल स्पोर्ट नागले वर्सेस न्यू स्टार मडवीपाडा. त्याच्यानंतर दुसरा मॅच असणार आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट पेंढरेपाडा. तिसरा मॅच असणार आहे आई माऊली नागले वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव ए वर्सेस सिद्धिविनायक बेलकडी. यस, जय भवानी स्पोर्ट टीमला विनंती असेल आपण खिलाडी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे आणि तिकडनं मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि त्याचनंतर आपण पाहणार आहोत आणखी एक पुढचा मॅच पानखांडा स्पोर्ट पानखांडा वर्सेस पानखांडा स्पोर्ट पानखांडा बी. पुन्हा एकदा आमने सामने. त्याच्यानंतर साई कृपा विरारपाटा वर्सेस सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट कॉन्टेस्ट उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. मित्रांनो पाहायला याला विसरू नका. जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही लाईव्ह देखील पाहू शकता. VTC A मॅच लावते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 36 धावांचं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन गिरंदोले अँड प्रल्हाद गिरंदोले. मॅच लावते सुरुवात. लेटेस्ट प्लेचा इशारा. पहिलं षटक टाकण्याकरता
गोलंदाज मिस्टर आशिष सुतार. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हा वाईट टाकलाय. अव्वांतर. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमा रेषा बाहेर गोल. षटकार. मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलने की हकीकत में तू जरा कोशिश तो कर. क्या बात आहे. या ठिकाणी प्रयत्न तर केले जात आहेत. हो हा देखील खूप चांगला बॉल होता परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेस गोलंदाज आशिष सुतारनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. मोठा फटका खेळण्याची संधी होती बॅटरला परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 आणि 9 मध्ये 27 धावा बनवायचे आहेत. मिस टाइम फटका. हो यावेळेस चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी देखील खराब झाले. यावेळेस आपण पाहतोय डेंजर एंड मध्ये धावत होता मिस्टर प्रल्हाद आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 12. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. तर आता मात्र एकच म्हणेन टीम वंगणपडासाठी मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर इस बार बाजी जरूर मारूंगा. ह्याच उद्देश मनात घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल दोन बॅटरला. यावेळेस ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर मिस्टर प्रल्हाद. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका आहे ऑन साइडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. यावेळेस आपण पाहतोय रोशन याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागताना. रोशनची महत्वाची विकेट होती कारण रोशनने कुठल्याही क्षणी गेम आपल्या बाजूने खेचला असता आणि त्याला मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये पकडलं गेलंय. पहिला धक्का बसतोय जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा टीमला. डीजे मॅन देखील फरार झालेत. धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता. दीप्तेश आला बॅटिंग करण्यासाठी. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट केले. आता मात्र बॉलिंग टाकण्याकरता रवींद्र तांबडा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे.
खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. मलिंगा स्टाईल निश्चितच हा चेंडू मात्र फेस केला होता. एक सिंगल धाव, इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है मैदान के अंदर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केले इशिका 11 तडखड वसई या टीमनं. न्यू बॅटर आपण पाहिला तर भगवान येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर झेल या ठिकाणी पकडलाय. षटकातील पुढचा बॉल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय इशिका 11 तडखड. कॉंग्रॅच्युलेशन अँड हाय लाईक अजय भवानी स्पोर्ट वंगणवाडा. आशिष सुतार ठरतो या सामन्याचा सामनावीर. आशिष सुतार आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी.